नमस्कार, मी सुप्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आम्ही आलेलो आहोत इकडे गावाकडे। जर घराचं बांधकाम कुठेपर्यंत आलेलं आहे ह्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। आणि स्लॅबची पूजासुद्धा, पहिल्या स्लॅबची पूजासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसणार आहे। तर बघा, हा आहे पोर्चचा एरिया, जो काय आपला पुढचा पोर्च आहे त्याचा हा एरिया आहे। आणि इथं अजून बांधकाम थोडंसं करायचं आहे। आणि हा खालचा एरिया जो बांधकाम केलेला आहे त्याचा हा व्हिडिओ आहे। ह्याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो खालच्या बांधकामचाच व्हिडिओ आहे। आणि तो एक व्हिडिओ आहे आणि आपला चौकटीचा एक व्हिडिओ आहे। हे दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कसे घराचे बांधकाम कसे झालेले आहे। तर आता आपण जाऊया हॉलकडे। तर हॉल बघाल तर खूप प्रशस्त असा हॉल झालेला आहे, खूप मोठा हॉल झालेला आहे। जवळजवळ 18 बाय 20 चा हा हॉल आहे। आणि आता आपण ह्यासाठी इकडे आलेलो आहोत की आता दुसऱ्या दिवशी आमची स्लॅबची पूजा आहे। तर नियोजन करण्यासाठी वगैरे आम्ही इकडे आलेलो आहोत। आणि इथे खिडकी काढलेली आहे जी इथे पश्चिम बाजूला, आणि त्यामुळे हॉलमध्ये खूप सारं वारं, खूप सारं उजेड आतमध्ये येईल ह्या दृष्टीने ती खिडकी आपण ठेवलेली आहे। आणि इकडे बघाल तर मग इथे एक आपण दरवाजा काढलेला आहोत, जिथं की आपण फ्रेंच डोअर करणार आहोत खालच्या साईडला। आणि ते ज्यावेळी घर पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला दिसेलच। आणि यानंतर आता हळूहळू घराचे व्हिडिओज तुमच्यासाठी येणारच आहेत। तर नक्की व्हिडिओ सगळे बघत राहा, छान छान कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब पण करत राहा। आणि पुढे जे काही बांधकाम झालेलं आहे, जे काय आहे ते सर्व तुमच्यासाठी येणार आहे। सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करणारच आहे। तर इकडे बघू शकता, हे स्वयंपाकघराचं बांधकाम आहे आणि हे जे पूर्ण दिसतं तुम्हाला हे किचनचं बांधकाम आहे। आणि इथं बघाल तर तुम्ही इथे जी खिडकी काढलेली गेली आहे ती खिडकी चुकीच्या पद्धतीने काढलेली आहे। खिडकी इथं मध्ये सांगितली होती तर त्यांनी ह्या साईडला खिडकी काढलेली आहे। अशा चुका छोट्या छोट्या करत असतात ते कामगार, तर आपण तिथं थांबून ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करून घ्याव्या लागतात। तर ही खिडकी चुकीच्या साईडला काढलेली आहे, ती लक्षात येताच आम्ही पटकन सांगितलेलं आहे त्यांना। आणि तुम्हाला तर व्हिडिओमध्ये जास्त समजणार नाही की कसं बांधकाम आहे, कसं घर झालेलं आहे। तर आता थोडं थोडं पूर्ण होत आलं की मग तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी येतील, तर त्यात तुम्हाला समजेलच कसे व्हिडिओ आलेले, कसे घर झालेलं आहे ते। तर बघू शकता तुम्ही जो काही एरिया आपण केलेला आहे, जो काही किचनसाठीचा एरिया होता, जो काही पोर्चसाठीचा एरिया होता, जो काही आपला देवघराचा एरिया होता, ते सर्व काही तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेले आहे। तर ते किचनचा तेवढी खिडकी बदलायला मी सांगितलेली आहे आणि ती आपण बदलून घेणार आहोत। तर आता हा सर्व काही झाल्यानंतर आपण आता करणार आहोत याची पूजा। तर पूजेसाठीची पूर्ण तयारी आम्ही, स्लॅबची पूजा करणार आहोत, तर पूजेसाठीची पूर्ण तयारी आम्ही चालू केलेली आहे। आणि पूजा झाल्यानंतर पण तुम्हाला छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत पुढं। तर घराचेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करणार आहे। तर बघा कसं असतं, कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते आणि ती टिकवून ठेवण्यासाठी पण त्याच्यापेक्षा दुपटीनं मेहनत करावी लागते। तुम्हाला पटलं तर ह्या गोष्टीसाठी मला तुम्ही कमेंट करून सांगा। तर त्या पद्धतीनेच आम्ही सगळी मेहनत इथं केलेली आहे। मेहनत, कष्ट, आतापर्यंतचे जे काही कष्ट आहेत ते त्याचे फळ आम्हाला इथं आता मिळालेलंच आहे। आणि बघा, आता दुसऱ्या दिवशी ही पूजेची सर्व तयारी आम्ही केलेली आहेत। आणि तेच स्वामी महाराज आहेत जे आमच्या चौकट पूजनाला होते आणि त्यांनी सर्व काही तयारी करून आमच्याकडून घेतलेली आहे। सर्व पाहुणे इथं आलेले आहेत, आता पूजा सुरू होणार आहे। आणि आता इथं पूजेची तयारी सर्व करून आम्ही पूजा करत आहोत। आणि अगदी वेळेत आमची पूजा ही चालू झालेली आहे। आणि कुठलीही गोष्ट आपल्या इथं करताना आपल्याकडे पद्धत असते की पूजा करून घ्यायची, गणपती बाप्पाची स्थापना करायची, पूजा करायची, हे सर्व काही आम्ही इथं करून घेत आहोत। आणि सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत, गारवासुद्धा आलेला आहे। आणि आपल्याकडे इथं प्रथाच असते महाराष्ट्रामध्ये की गारवा आपल्याकडे अशा कार्याला घेतलाच जातो, आणलाच जातो। तर अशी ही पद्धत आमच्याकडे आहे। तर तुमच्याकडे कशी पद्धत असते मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा। आणि बघू शकता आता इथं सगळे पूजेला सुरुवात झालेली आहे। आणि पूजा खूप मोठी होती आणि खूप वेळ होती, तर ती सर्व मी काही शूट केलेलं नाही आहे। सर्व केलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तेवढा मोठा व्हिडिओ मी अपलोड पण करू शकत नाही, म्हणून मग मी हे थोडंसं शूट केलेलं आहे।
जी पूजेसाठी मी साडी घातलेली आहे त्या साडीचं नाव आहे सुरचना साडी. तर ही साडी जांभळ्या कलरवर आहे किंवा वाईट कलरवर आहे. वाईन कलरची ही साडी आहे. तर खूप सुंदर अशी साडी आहे. अंगावर एकदम हलकी फुलकी आहे, अजिबात जड वाटत नाही. खूप म्हणजे खूप असं ओझी अजिबात वाटत नाही. काठापदराच्या साड्या ज्या असतात त्या खूप ओझ्या वाटतात. तर ह्याचा लुकसुद्धा खूप काठापदराच्या साडीसारखाच वाटतो. तर ही साडीसुद्धा खूप छान आहे आणि मला नेसल्यावर खूप छान वाटली. तुम्हाला कशी वाटली साडी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पूजेसाठीच खास ही साडी मी घेतली होती. तर पूजा बघू शकता तुम्ही आता थोडीफार संपत आलेली आहे. तर पूजा झाली की मग बाकीच्या सर्व गोष्टी आपण पुढं बघूया. नवीन घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. नवीन घर स्वतःचं होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर तेच स्वप्न आता आमचं पूर्ण होत आहे. स्वप्न आमचं साकार होत आहे. ते खूप आनंद होत आहे. खूप अजून काय काय आनंदाच्या गोष्टी आयुष्यात येणार आहेत आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. प्रत्येकालाच लागतात. पण असं नाही आहे, आमच्या आयुष्यात तर खूपच आहे की आनंद आयुष्यात येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि थोड्याच वेळासाठीच आनंद येतो आपल्या आयुष्यात. तर असंच आहे प्रत्येकाचं आयुष्य इथे. तर बघा आता इथं सर्व तयारी झालेली आहे आणि पूर्ण तयारी झाली. पूर्ण पूजासुद्धा संपूर्ण झालेली आहे आणि स्वामींनी आता इथं आरती वगैरे म्हणून मग पूजा पूर्ण झालेली असं सांगितलेलं आहे. आणि मग आम्ही पुढं जे काही तयारी करणार आहोत स्लॅबची ती त्या कामगारांना सांगितलेली आहे. पूजेसाठी जे काही लागणार होतं फळं फुलं हार आणि जे काही स्वामींनी सगळं सांगितलं होतं, जे काही सगळं लागणार होतं आपल्याला विडा, हे सर्व काही आम्ही आदल्या दिवशी आणून सगळी तयारी करून ठेवली होती. कारण सकाळी खूप गडबड होतं, खूप सगळी धावपळ होते आणि त्यामध्ये हे सगळं काही विसरायला नको ह्यासाठी आम्ही सगळी ही तयारी केलेली आहे. आणि इथं थोडंसं सिमेंट वगैरे घेऊन त्याने आता तो जो म्हणला जातो त्यांचा माल तो आता कालवला आहे त्यांनी आणि तो सगळा आता आपल्याला ते स्लॅबमध्ये टाकून मग मुहूर्त करतील ते. आणि अशा पद्धतीने इथं गोमूत्र शिंपडून वगैरे सगळी पूजा केली जाते आमच्याकडं. तर तुमच्याकडं कशी पूजा असते स्लॅबची ते सुद्धा मला सांगा. आणि हे असं पूजा केल्यानंतर मग आम्ही स्लॅबचा मुहूर्त करणार आहोत आणि त्यानंतर छान छान उखाणे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि अशा पद्धतीने इथं आता ही सर्व पूजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही त्यामध्ये फुलं वगैरे घालून ते जे काही माल त्यांनी तयार केला होता त्यामध्ये फुलं वगैरे घालून त्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे इथं मिस्टरांनी. आणि आता थोड्या वेळानंतर ते पूजा करून झाल्यानंतर ते त्यामध्ये जो काही माल कालवला आहे तो सगळा त्यामध्ये तिथे ॲड करतील आणि तिथंसुद्धा नारळ वगैरे फोडून मग स्लॅबची पूजा झाल्यानंतर स्लॅब पोतायला ते सुरुवात करतील. तर त्यासाठीचं सुद्धा मशीनसुद्धा येणार आहे आणि मशीन वगैरे त्यांचं खूप मोठं असतं, ते सर्व काही येणार आहे. ते सुद्धा मी पहिल्यांदाच बघत आहे कसं स्लॅब पोततात, कसं स्लॅब टाकतात. तर हे सगळी प्रोसेस जी ती काय असते ती त्यांची खूप खूप जोखमीची असते असं मला वाटते. कारण ते सर्व काही वेळेवर होणे हे गरजेचं असतं. त्यासाठी त्यांची मशिनरी वगैरे आता इथं आलेली आहे आणि इथं पूजा संपन्न होत आहे. पूजा झाल्यानंतर मग आम्ही पुढच्या इथं तयारी करायला सुरुवात करणार आहोत. लक्ष्मी विष्णूला वाहते तुळस वाकून
आणि सतेजाचं नाव घेते. सुप्रिया आणि योगेशच्या भूमिपूजनाचं निमित्त साधू. कपडे वगैरे चेंज करून मग मी इथं आलेली आहे. आता ही सर्व तयारी करत आहेत. जे काही माल वगैरे तयार केलेला आहे त्यांनी तो आता टाकून वरती घेणार आहेत. तर हे मी बघत आहे कसं करत आहेत, प्रोसेस काय काय असते त्यांची. आणि खूप हे धोक्याचं असतं, कारण हे जर एक जरी तिथलं वरचं पडलं स्लॅब तर सर्व काही खाली पडण्याची शक्यता असते. तर त्यासाठी हे खूप त्यांनी व्यवस्थित करत असतात आणि ही मशीनसुद्धा खूप व्यवस्थित वरती सोडत असतात. तर ह्या मशीनमध्ये अशा पद्धतीने माल कालवला जातो आणि तो माल त्यामध्ये टाकून ते वरती घेतलं जातं स्लॅब टाकण्यासाठी. तर अशा पद्धतीने हा स्लॅबचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा. सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. चला भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये.